जाणता राजा चषक 2026 या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. पहिल्या फेरीतील शेवटचा सामना आपण अनुभवतोय. जय हनुमान जुई विपक्ष सांगुर्ली असा सामना आहे. तिकडे सांगुर्ली टीमनं टॉस जिंकला गेला आणि बॅटिंग करण्याचा निर्धार. सलामीची जोडी, आघाडीची जोडी, दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये विशाल आणि बोला याच दरम्यान सुनील दादा फडके मॅनपॉम ढुंगळ्याचा पाडा. दादा स्वागत आहे आपलं. आणि चिंचवली टीमचे खर तर बिग सपोर्टर आहेत. पहिलाच बॉल नटरा स्टाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेगला दन करत चाललाय चौकार. थँक्यू सो मच. टायमर ऑन आहे, याची आपण नोंद घ्या. खरं तर पहिला बॉल गोलंदाज अगदी आपण पाहतोय गोलंदाजी एंडला जीवन. ओ परत एकदा बॉल तिकडे चाललाय, परंतु इकडे फिल्डर आता तैनात आहे. अगदी बॉल फिल्डर कडेच गेलाय, त्यामुळं डॉट बॉल इथे जरूर पाहायला मिळतोय. सांगोली टीम खरं तर टॉस जिंकला तर बॅटिंग करतोय. विशाल आणि कुणाल, विष्णू विष्णू आणि कुणाल ही सलामीची जोडी. लसित मलिंगाची जवळपास ऍक्शन तुम्हाला गोलंदाजाकडनं जरूर पाहायला मिळतो. दरम्यान यस बॅटकट आहे. साठी पालकर सरांचा इशारा तुम्हाला पाहायला मिळतोय. जीवन हा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय जुई टीम कडनं. पहिलं ट्रम्प कार्ड इथे मात्र वापरला जातोय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचे पहिले षटक आहे. टाइमर ऑन आहे, या गोष्टीची आपण नोंद घ्या. स्ट्रायकर एंडला आता फलंदाज तुम्हाला कुणाल पाहायला मिळतो, जो पहिला बॉल खेळणार. हो इकडे लेग स्टंप सोडून जाणारा बॉल आहे. पंचांनी लगेच दर्शवलं इट्स अ वाईट बॉल. एक्स्ट्रा रन तुम्हाला जरूर पाहायला मिळतोय. अनुभव आहे गोलंदाजाकडे. गोलंदाज जीवनकडे आपण पाहिलं गेलं जुई टीम कडनं, परंतु इथे लाईन थोडीशी भरकटलेली पाहायला मिळते. राऊंड ऑफ ऍक्शन आहे, थोडीशी लसित मालिंगाचे मुवमेंट्स काही तुम्हाला या गोलंदाजाकडनं जरूर पाहायला मिळतात. एलबीडब्ल्यूची अपील, परंतु पंच सांगतात की नाहीये इकडे हा बॉल भरपूर बाउन्स आहे. स्टंपच्या वरनं जाणारा बॉल होता, त्यामुळं हा डॉट बॉल जरूर आपण पकडू शकतो, कारण डॉट बॉल आहेच. टप्पा पडल्यानंतर बॉलला उचली तुम्हाला वेगळी ऍक्शन मध्ये साठी पालकर सरांची अदा जरूर पाहायला मिळतोय. ब्रिशन पंच म्हणून ज्यांची ओळख आहे आपल्या पनवेल नगरीमध्ये, रायगडमध्ये जरूर चांगले नामांकित पंच म्हणून त्यांची घोषणा आहे संदीप पालकर सर. हो पुढील बॉल, काय बॉल टाकलाय. पुढचा दरवाजा बंद, मागचा उघडा होता आणि डावी यष्टी उद्ध्वस्त. फलंदाज बाद. पेअर जोडी होती, तिला तोडण्यामध्ये गोलंदाज जीवनला यश मिळालं गेलं. अखेरीकार कुणालला इथे मात्र परतीचा प्रवास दाखवला गेलाय. नवीन बॅटर आलाय तिसऱ्या क्रमांकावरती सागर पारधी हा नवीन फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय. बॉलचा पण विचार केला तर पहिल्या षटकातील शेवटचा बॉल अजून पेंडिंग आहे, तो डिलिव्हर केला जाईल. गोलंदाज तयार आहे, इकडे जीवन तयार आहे, सागर तयार आहे समोर. ओ काय बॉल टाकलाय, अगदी यॉर्कर ब्रह्मास्त्र वापरला गेलाय आणि नशीब चांगलं होतं फलंदाज सागरचं आणि तो बाल बाल वाचला गेलाय. षटक पहिलं समाप्त आहे. धावा धाव पलकावरती 1 गडी बाद 6. एका षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि
द्वितीय षटकाला इथे मार्गस्थ केलं जाईल. 3.5 मिनिटाचा वेळ इथे मात्र खर्च केलाय गोलंदाजाकडनं. तिकडे जुई संघ तुम्हाला गोलंदाजीच्या बोलावरती पाहायला मिळतो. जीवनचं पहिलं षटक समाप्त झालंय. सांगोली टीमनं टॉस जिंकला आणि बॅटिंग करण्याचा निर्धार केला. कारण मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं गेलं तर तिकडे मोसारी टीमनं 59 धावा बनवल्या, 60 धावा आणि त्या सुरक्षित ठेवल्या होत्या. त्यामुळं त्या अनुषंगाने इकडे अगदी सांगोली टीमनं लगेच डिसाईड केलं की आपण आता बॅटिंग करूया टॉस जिंकलाय तर. टॉस फार महत्वाचा असतो कारण पहिला कॉल त्यांच्याकडे दिला जातो की तुम्ही काय चूज करणार, बॅटिंग की बॉलिंग. दरम्यान दुसरं षटक गोलंदाज तयार आहे अतुल म्हात्रे. सुई टीमकडनं समोरच्या एंडकडनं तयार आहे आणि समोर डाव्या त्याचा फलंदाज सध्याच्या घडीला विष्णू कातकरी आणि त्याच्या जोडीला सागर पारदी अशी जोडी पाहायला मिळतोय सांगोली टीमकडनं. हो इकडे बॉल भरपूर चांगला आहे. हाफ ट्रॅकर जवळपास होता, फिरून खेळला गेलायत आणि बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. थँक्यू सो मच. भरपूर चांगला फटका होता. फलंदाज विष्णूच्या बॅटनं अगदी पॉपिंग क्रीजच्या खोलवर जाऊन अगदी नटराज स्टाईलनं अगदी बाउन्स केलेला बॉलला आरामात खेळलं गेलं. वाईडी स्क्वेअर लेगच्या रिजनला चौकार वसूल केला पहिल्या बॉलवरती. स्वागत केलंय गोलंदाज अतुल म्हात्रेचं. पुढील बॉल तयार आहे. विष्णू स्ट्रायकर एंडला सरळ बॅटनं लॉंग ऑफच्या वरनं चाललाय बॉल. हवाई यात्रा करत असताना पंचांचा सिग्नल जरूर पाहायला मिळेल. या बॉल वरती काय आहे, चौकार की षटकार? यस, तिसऱ्या पंचाकडे हे चेकआउट केलं जाईल. पंचांनी सांगितलं की इकडे समोरच्या दिशेला बॉल कुठे लँड झालाय ते मात्र दिसलं नाही. तर टेक्निकल टीमकडे हा निर्णय सोपवला गेला. फिल्डिंग आपण सजवून घ्या. यस, षटकाराचा आवाज आला. यस, मेंढपंचांनी आता दर्शवलं गेलं की हा षटकार आहे. सो गेम ऑन. आपण सामन्याला सुरुवात करूया. षटकार दिलाय. पुढील बॉल परत एकदा वाईडिश लॉंग लेगच्या रिजनला बॉल चाललाय. एक टप्पा, दोन टप्पा आणि बॉल सीमा पलीकडे चौकार. ऑन बोर्ड. फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट. आणि हा क्लास तुम्हाला या फलंदाजाकडनं पाहायला मिळतोय. भरपूर चांगली गुणवत्ता आहे या फलंदाजामध्ये विष्णूकडे. यॉर्कर दाखवला. यस, LBW ची विकेट. पंचांचा बोर्ड आकाशाकडे. अखेरकार त्या वादळाला इथे थांबवलं जाईल गोलंदाज अतुलकडनं आणि फलंदाज विष्णू माघारी परतला जाईल. कारण बाद झालेला फलंदाज जवळपास खेळाडू कक्षापर्यंत पोहोचला तरी नवीन बॅटर येत नाहीये. कारण आपल्याकडे नवीन बॅटर ऑलरेडी तयार असणं गरजेचं आहे. वेळ कमी आहे आपल्याकडे.
त्याची दक्षता घ्या. दोन फलंदाज आता आघाडीची जोडी अखेरकार माघारी परतली गेली. मिलिंद आलाय नवीन फलंदाज 4थ्या क्रमांकावरती. धावा टोटली धावपलिकावरती 2 गडी बाद 24 लागल्या गेलेत. पहिल्या फेरीतील शेवटचा सामना, त्यामुळे 5 षटकं इथे मात्र फेकणं अनिवार्य आहे. आणि जुई टीम कडनं दुसऱ्या क्रमांकाचा दुसऱ्या षटकाचा गोलंदाज अतुल मात्रे गोलंदाजी करतो, त्याला यश मिळालंय. ओ इथे साधा सोपा झेल सोडलाय. फिल्डर अगदी पाहिलं गेलं तर फिल्डर कोण आहे बाबा? संदेश पोपी. 12वा खेळाडू एवढा मग्न झाला की त्याला नाव काय सांगू ते सुचत नाही. षटक संपलं, आम्ही पाहत राहिलो बाबा काय नाव आहे, येणार कधी आमच्यापर्यंत. साधा सरळ सोपा झेल होता, अगदी तिकडे पॉइंटला झेल आरामात टाकून दिला त्या क्षेत्ररक्षकानं. षटक समाप्त आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावा धाव पलकावरती 12च्या सरासरीने 24 लागल्यात. 2 गडी बाद. बॉलमध्ये 23 आल्यात, परंतु तो बाद झालाय आणि टीमची टोटल 24 आहे. नवीन गोलंदाज अगदी सेकंड स्पेल मध्ये ज्यानं पहिलं षटक हाताळलं होतं जीवन आलेत, ज्यानं पहिल्या षटकामध्ये 6 धावा आणि एक फलंदाजाला माघारी सलामीची जोडी फोडण्यामध्ये यश आलं होतं. परत एकदा त्याच्यावरती विश्वास आहे जुई टीमचा आणि त्याला इथे प्राचार्य केलं गेलंय. स्ट्रायकर एंड फलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल सागर सागर पारधी तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज आहे. हो पहिला बॉल अगदी या षटकामध्ये काय सुंदर सुरुवात आहे. यॉर्कर बॉल इथे टाकला होता गोलंदाजानं आणि त्याला सन्मान दिलाय सागरनं. सागरला माहिती आहे की ते या बॉलवरती आपण आक्रमण नाही करू शकत, त्यामुळे सन्मान दिला. डॉट बॉल आलाय, बिंदी बॉल ज्याला म्हटलं जातं तो इथे मात्र डिलिव्हर केलाय. धावसंख्या स्थिर आहे 24 धावा. आतापर्यंत मागचं षटक भरपूर चांगलं होतं, ज्या षटकामध्ये 3 चौकार 1 षटकार पाहायला मिळाला. दरम्यान इकडे हा बॉल वाईट आहे, लाईन खराब आहे या बॉलसाठी जीवनकडनं. लेगस्टिकच्या बाहेर टाकला बॉल, पंचांनी लगेच दर्शवलं इट्स वाईट. 100 रन जरूर पाहायला म्हणजे 25 ऑन बोर्ड, 25 धावा धावपटलावरती. मनसुबा आहे सांगोली टीमचं की 60 धावेपर्यंत मजल कशी मारता येईल आणि त्या मनसुब्याने खरं तर इथे बॅटिंगसाठी 2 फलंदाज. लॉफ्टे स्ट्रोक आडव्या बॅटनं फिल्डर चूज केला, परंतु अजून एक फिल्डर तिकडे झेल सोडताना पाहायला मिळतोय. हाही साधा सरळ सोप्पा झेल होता आणि तोही इकडे भूमीला दान होते. फिल्डर अगदी पाहिलं तर आपण तिकडे प्रणाल कडू होते. 12वा खेळाडू भरपूर टेन्शन मध्ये आहे, एक्झॅक्टली काय करावं काय त्याला सुचत नाहीये. त्या मुवमेंट वरती त्याचं लक्ष नाहीये, टेन्शन आहे. कारण घड्याळाच्या काट्यामध्ये पाहिलं तर 2 वाजून गेलेत आणि पहिल्या सामन्याचा रिझल्ट काय येणार त्यासाठी पण तो उत्सुक आहे. आणि षटक इथे मात्र मार्गस्थ तुम्हाला पाहायला मिळतं. तिसरं षटक 27 धावा. दरम्यान डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळाला. पुढील बॉल सागरसाठी मिस्टामिंग स्ट्रोक आहे. फिल्डर इंटरेस्टेड नाहीये तिकडे कॅच साठी, परंतु बॉलला अडवलं जाईल. दुसरीचा प्रयत्न, चपलाईनं 2 धावा पूर्ण आहेत. थोडस लेझी क्रिकेट, परंतु समोर असलेल्या खेळाडूला ते अगदी करायचं होतं की बॉलवरती जास्त जलद गतीनं धावत यायचं होतं, परंतु त्यानं थांबणं अगदी पसंत दिली पहिल्यांदा आणि बॉलला अडवलं गेलं. 2 धावा आल्यात त्या बॉलवरती. 29 धावा रेकॉर्डला जातील स्कोर कार्डवरती. 2च्या मदतीनं 29 धावा धावपलकावरती. तिसरं षटक मार्गस्थ आहे आपल्या सेकंड स्पेलमध्ये. जीवन लोअर फुल टॉस अगदी स्क्वेअर लेगच्या पंचाकडे बॉल चाललाय त्यांच्या जवळपास आणि तिथनंही 2 धावा पूर्ण. परत एकदा तोच फिल्डर आहे तिकडे, त्यानं परत एकदा चुकी. याही बॉलवरती 2 धावा. खरं तर 4 बॉलमध्ये 3 वेळा अशा 2-2 धावा बनल्या गेल्या. टोटल धावपलकावरती 31 धावा धावपलकावरती. शेवटचा बॉल आहे. जे पहिल्या षटकामध्ये जीवननं चांगली गोलंदाजी केली होती त्याच पद्धतीने आता या ओव्हरमध्ये गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. फक्त आता दरकरार राहिली ती एका विकेटची. ज्यानं पहिल्या ओव्हरमध्ये विकेट मिळवली होती ती भरपाई याही ओव्हरमध्ये करेल का? फुलटॉस कॅचची संधी आहे, खेळाडू इंटरेस्टेड.
लॉंग ऑनच्या रिझनला आणि इथे चुकी होणार नाहीये. अखेरकारची दरकरार होती जी कमी होती ती भरून काढली आहे. विकेट मिळाली, सागरला परतावं लागेल. तीन षटक समाप्त आहे. धावा धावपलकावरती अगदी आपण पाहिलं गेलं तर 31 धावा आणि गडी बाद झाले आतापर्यंत 3. केतन आलेत नवीन फलंदाज. केतनच्या सोबतीला मिलिंद आहेत. गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतो चौथ्या षटकामध्ये संदेश आहेत. स्ट्रायकर एंडला मिलिंद तुम्हाला पाहायला मिळतील जो चौथ्या क्रमांकावरती बॅटर आला होता. एक बॉल जरूर खेळलेत परंतु डॉट बॉल आहे तोही. आणि केतन देशमुख हा नवीन बॅटर नवीन फलंदाज तुम्हाला 5व्या क्रमांकावरती पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार आहे संदेश चौथ्या षटकामध्ये. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, खेळाडू आहे इंटरेस्ट दाखवलाय आणि इथे मात्र झेल टिपला जाईल. अजून एक मोहरा बाद. गेला नवीन बॅटर आलाय प्रकाश कातकरी हा फलंदाज आहे 6व्या क्रमांकावरती. गोलंदाजाला यश मिळालं पहिल्या बॉलवरती. संदेशला परत एकदा चान्स आहे. वन मोर विकेट डाऊन. अर्धा संघ तंबूच्या आसरे आला 31 धावेवरती. चला तर थोडं गाण्यावरती आपण कंट्रोल ठेवूया. येस ओके सर. बोला तर बोला सँडी पालकर बोला तर बोला. नवीन बॅटर आलाय नवीन फलंदाज संकेत टकले हा नवीन बॅटर 7व्या क्रमांकावरती. कारण अर्धा संघ आता स्वस्तामध्ये बाद झालाय. टीमची टोटल 31 आपण पाहू शकाल स्कोर बोर्डवरती. ऑन हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती हा गोलंदाज. अगदी पहिल्या मॅच मध्ये आपण एक विकेट हॅट्रिक पाहिली होती आजच्या रजनीमध्ये. आणि आता हाही गोलंदाज इकडे मात्र संदेश कडू. ऑन हॅट्रिकचा बॉल. ओ काय कमालीचा बॉल आहे परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉल आलाय. चांगली सुरुवात आहे संदेश कडू या गोलंदाजाकडनं चौथ्या षटकामध्ये. ज्या 31 धावा 3 षटकामध्ये बनल्या होत्या त्या तिथेच मात्र त्यानं थांबून ठेवल्यात. अंकुश लावलं गेलंय गोलंदाजाकडनं आणि 2 विकेट यानं प्राप्त केल्या 3 बॉलमध्ये. 31 धावा धावपलकावरती आहेत. पुढील बॉल आपटण्याचा खरं तर इथं प्रयत्न होता आणि बॉल सरळ रिझन मध्ये चाललाय. एकदा दरम्यान इथेही पूर्ण होईल. षटक
चौथं सध्याच्या घडीला मार्गस्थ आहे आणि इथे लागोपाठच्या 2 बॉलवरती 2 धावा. शेवटचा बॉल शिल्लक आहे. पहिले 2 बॉल 2 विकेट, तिसरा बॉल डॉट आलाय आणि लागोपाठचे 2 सिंगल आहेत, त्यामुळे शेवटचा बॉल शिल्लक आहे. एकच डॉट बॉल आहे. 2 बॉल 2 विकेट, 1 डॉट बॉल, त्याच्यानंतर 2 सिंगल आहेत, त्यामुळे शेवटचा बॉल अजून पेंडिंग आहे. तेहतीस धावा. होता है, कभी कभी ऐसा भी होता है, थोड़ी सी जल्दबाजी करने के चक्कर में ये काम भी होता है. 33 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा बॉल चौथ्या षटकातील अजून पेंडिंग आहे, त्याला आता डिलिव्हर करण्यासाठी गोलंदाज तयार संदेश कडू आणि समोर बॅटर तुम्हाला पाहायला मिळेल संकेत. आडव्या बॅटर खेळण्याचा प्रयत्न, परंतु हाही बॉल डॉट बॉल येतो. षटक क्रमांक 4 समाप्त आहे. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये गोलंदाज संदेश कडूच्या माध्यमातून 2 विकेट आणि 2 धावा. शेवटचं षटक इथे मात्र मार्गस्थ केलं जाईल. डेट ओव्हर स्पेशल गोलंदाजाची निवड जुई टीम कडनं तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. कुठल्या गोलंदाजावरती विश्वास इथे मात्र जुई टीम ठेवणार, त्या गोलंदाजाची निवड इथे मात्र केली जाईल. टार्गेट सेट करणारे शेवटचे 6 बॉल आहेत, जेणेकरून या मॅच मध्ये अस्तित्व आपलं टिकवलं जाईल का याकडे आता सांगोली टीमला आता लक्ष केंद्रित करावं लागेल. जो आपण निर्णय घेतलाय की टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करूया आणि समोरच्या टीमला धावा चेस करण्यासाठी सेकंड इनिंग मध्ये बोलूया, परंतु त्याच्यासाठी टार्गेट किती आता ठेवणार याकरिता आता हे शेवटचे 6 बॉल आता निश्चित करून जातील की या मॅचचं भवितव्य कोणाकडे जास्त पर्सेंटेज वाढवले जातील. गोलंदाज तयार आहे. इकडे निलेश घरत हा गोलंदाज आणि समोर बॅटर तुम्हाला पाहायला मिळतो केतन. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, मिस्टामिक स्ट्रोक, खेळाडू इंटरेस्टेड आहे प्रतीक आणि झेल टिपला जाईल. 1 मोर विकेट डाऊन, अजून एक फलंदाज माघारी, 6वा गडी बाद. नवीन फलंदाज लगेच तयार ठेवा, लगेच पाठवा, आता तयार ठेवाच नका तर पाठवायचं आहे. आणि आता सूरज बोपी. चला, समोर जी 4 व्हीलर आहे तिची लाईट्स जरा बंद करा, गाडी मालकाला विनंती आहे. यस, थँक्यू. सूरज आलेत, नवीन बॅटर तुम्हाला पाहायला मिळतोय जो 8व्या क्रमांकावरती. आता या सूर्याला इथे मात्र चमकावं लागेल. अगदी काळी कुट्ट रात्र आहे, या रात्रीमध्ये त्याला चमकावंच लागेल, कारण धावफलकावरती 33 लागल्या गेल्यात. शेवटचे 5 बॉल आहेत. गोलंदाज निलेश डाव्या, त्याचा गोलंदाज परत एकदा कॅचची संधी, खेळाडू इंटरेस्टेड, 1 मोर विकेट डाऊन, 7वा फलंदाज माघारी परतला जाईल. चला, नवीन बॅटर लगेच. सांगोली टीम वेळ जास्त घालू नका. सलग याही ओव्हरमध्ये 2 बॉल 2 विकेट. कदाचित या ओव्हरमध्ये तुम्हाला विकेट हॅट्रिक पूर्ण होताना पाहायला मिळेल का, जिकडे संदेशनं सुरुवात चांगली केली होती, चांगली गोलंदाजी, 2 विकेट आणि 2 धावा खर्च केल्या होत्या. आणि अगदी त्याच्याच पावलावरती तंतोतंत गोलंदाजी इथे तुम्हाला निलेश घरत कडनं पाहायला मिळतोय. प्रत्येकेश हा नवीन बॅटर तुम्हाला पाहायला मिळतोय. प्रत्येकेश पारदी 9व्या क्रमांकावरती. कदाचित या मॅच मध्ये आपल्याला ऑल आउट होणं, पूर्ण संघ बाद होताना पाहायला मिळेल का, 10 फलंदाज माघारी परतताना पाहायला मिळतील का, कारण अजून 4 बॉल शिल्लक आहेत, त्यामुळे चान्सेस आहेत जुई टीमला समोरच्या टीमला ऑल आउट करण्याचे. यस, विकेट आहे आणि हॅट्रिक संपन्न होत आहे. आजच्या रचनेमध्ये ही दुसरी विकेट हॅट्रिक पूर्ण होते आणि जुई संघाचा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय निलेश घरत. पहिल्या मॅच मध्ये पण आपण एक विकेट हॅट्रिक पाहिली होती, आजच्या रजनीमधली पहिली विकेट हॅट्रिक होती आणि मॅन ऑफ द मॅचचा हकदार सुद्धा तोच राहिला होता. ऋषभ पाटीलनं विकेट हॅट्रिक घेतली आणि त्याच्यानंतर निलेश घरत. खरं तर मागच्या ओव्हरमध्ये पण चान्सेस होते संदेशला, परंतु त्याला पूर्ण करता आले नाही आणि आता इथे मिळाले. आणि कालच्या पहिल्या दिवसामध्ये दिवस रात्रीच्या याच्यामध्ये आपण पाहिलं तर एकाच मॅच मध्ये 3 विकेट हॅट्रिक अंबेली विपक्ष हरिग्राम या मॅच मध्ये पाहिलं होतं. म्हणजे इकडे गोलंदाजांचा बोलबाला आहे, परंतु काळ्या कुट्ट रात्रीमध्ये, त्यामुळं उजेडामध्ये थोडासा फरक पडतोय. हो, अजून एक इकडे रनआउटची विकेट, 4 बॉल 4 विकेट.
क्या बात आहे निलेश गरद, अप्रतिम गोलंदाजी. आता शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. 9 फलंदाज आता माघारी परतलेत. 33 धावा धाव फलकावरती आहेत. सुंदर गोलंदाजी, चांगला एफर्ट सध्याच्या घडीला जुई संघ इथे मात्र करताना पाहायला मिळतोय. कारण काही यश ते सांघिक यश मिळालं गेलंय. गोलंदाजी भरपूर चांगली आणि क्षेत्ररक्षण ज्या आधीच्या 2 ओव्हरमध्ये आपण पाहिलं जिथे कॅचेस ड्रॉप झाल्या होत्या, सध्या सोप्या झेल्स सोडल्या होत्या, जर का त्या टिपल्या असते तर कदाचित इथपर्यंत वेळ आली असती का. शेवटचा बॅटर, अंतिमचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. राकेश पारधी. कदाचित राकेशनं पण असं स्वप्नही पाहिलं नसेल की मलाही बॅटिंग मिळेल, परंतु आता बॉल शिल्लक आहेत 2 आणि तो आलाय मैदानाच्या आतमध्ये. आणि समोर बॅटर आहे अमर. 5 बॉल 5 विकेट नाही मिळत. इकडे फिल्डिंग थोडीशी खराब आहे, परंतु 1 धाव होईल. 34 धावा धाव फलकावरती. आता शेवटचा बॉल आहे, एकाच चांगला फटका. इथे 40च्या जवळपास जाण्याचा प्रयत्न करावा लागेल. तेव्हा कुठे मी म्हणजे सांगोली टीमनं घेतलेला जो निर्णय आहे त्यासाठी त्यांना फाईट करण्यासाठी धाव फलकावरती 40 तरी असायला हव्यात आणि त्यासाठी षटकार येणं अनिवार्य आहे, कारण 34 झाल्यात. आणि राकेश पारधी 11व्या नंबरचा खेळाडू आहे. ताकद आहे त्याच्यामध्ये, क्षमता आहे. मिस्टामिंग स्ट्रोक स्क्वेअर लेगच्या रिझनला तिकडे फिल्डर इंटरेस्ट आहेत. 2 धावा या बॉलवरती पाहायला मिळतील आणि 2च्या मदतीनं तिसरीचा प्रयत्न आणि इकडे कोणच नाहीये बॉल अडवण्यासाठी. 3 धावा पूर्ण. 34चा प्रयत्न आणि 3 धावा पूर्ण झाल्या. 34साठी बाद झालंय. थोडासा थ्रो फास्ट असता तर कदाचित 4 पण झाल्या असत्या. शेवटच्या मुमेंटला हे दृश्य पाहायला मिळेल. हे तर ऑल आउट जरूर झालंय, परंतु ऑल आउट होण्यापूर्वी 3 धावा पूर्ण केल्यात. त्यामुळे टीमची टोटल 37 झाली आहे आणि 38 धाव्यांचं लक्ष आहे ज्या अनुमान जुई टीमला या उत्तरार्धामध्ये. टॉस साठी आपण इन्व्हाइट करूया. द्वितीय फेरीतील सामना तुम्हाला पाहायला मिळेल. चला टीम दुंदरीपाडा तुमचा कॅप्टन इथे पाठवायचा आहे, कारण चिंचवलीचे कॅप्टन इथे पोहोचलेले आहेत. यादी आपण एक सन्मान करून घेतोय. मी गुरुशेठ पाटील यांना विनंती करेन की आपण सन्मानित करूया. डोंगराच्या पाडाचे एक प्रसिद्ध उद्योजक आणि तितकेच चांगले पॅकर आहेत सुनीलजी फडके साहेब, यांना विनंती करतो की आपण आपला सन्मान घेण्यासाठी या. आणि हा सन्मान करण्यासाठी आपण जातोय भारतीय जनता पार्टीचे एक उत्तम असे नेते, या परिसरातील आणि आपल्या गावातील एक होणार असे नेतृत्व मी गुरुशेठ पाटील खानाव यांना विनंती करतो की आपण सन्मानित करायचं. इथे सन्मान केला जातोय मान्यवरांचा. सुनील शेठ फडके, एक प्रसिद्ध पॅकर, पूर्वा 11 या नावानं अनेक संघांना आपण पाहतो ज्यांनी पुरस्कृत केले आणि यशस्वी असे उद्योजक देखील आहेत. आज आपण पाहतो चिंचवली संघाचा सामना पाहण्यासाठी ते जरूर इथे आपल्याला उपस्थित पाहायला मिळतात आणि टी शर्टचे पॅकर देखील राहिलेत चिंचवलीचे. त्यांचा आपण इथे विशेष सन्मान करतो आणि त्यांच्या शुभस्ते टॉस देखील केला जाईल. नाणेफेकीसाठी आपण इथे इन्व्हाइट करूया दोन्ही टीम्सला, चिंचवली टीम आणि समोर असणार आहे ती म्हणजेच धुंद्रेपाडा टीम. दोघांमध्ये बेटर होणार आहे आणि दरम्यान 2 संघांच्या दरम्यान आपण इथे टॉस करतोय. चला जुई संघ आपण सलामीची जोडी पाठवा मैदानाच्या आतमध्ये. लगेच बॉल तुम्हाला खेळपट्टीवरती दिले जातील, याची नोंद घ्या. 38 लक्ष आहे. दरम्यान आपण इथे टॉस करतोय. वी टू गो. 2 संघादरम्यान टॉस केला जाईल. सुनीलजी फडके साहेब डोंगराचा पाडा यांच्या वतीनं आपण इथे नाणेफेकीचा कॉल करतोय. इट इज अ कॉल अँड इट इज अ टेल. यस, टॉस जिंकला टीम चिंचवलीनं. समाधान काय सांगाल, टॉस जिंकला, निर्णय काय आहे? फील्ड फर्स्ट असेल. फिल्डिंग स्वीकारलेली आहे आणि समोर संघ आपण पाहतोय बऱ्याचशा क्लासेस झालेल्या आहेत. सो आजचा इंटेंट आणि संघामध्ये काहीशी चेंजेस याबद्दल काय चर्चा राहील? चेंजेस काहीच नाही. आमच्याकडे बॉलिंग लाईन खूप चांगलं आहे. प्रथमेश झाला, प्रसन्न झाला, कैलासदा झाला, धीरज झाला.
वैयक्तिक मी म्हणेन तुम्ही चांगली गोलंदाजी करता, सो आज त्या गोष्टीची चर्चा केली जाईल का? त्यांचा फॉर्म चांगला आहे, मी बॅकअपला आहेच. क्या बात आहे. नक्कीच टॉस जिंकलाय चिंचोलीच्या कॅप्टन आणि त्याने फिल्डिंग करायचा निर्णय घेतलाय आणि बॅटिंगचं आमंत्रण आहे ते म्हणजेच टीम दुंद्रेपाडाला. चला मॅचकडे आपण जाऊयात. जास्त वेळ घेऊ नका, दौडवू नका आणि लवकर सामना सुरू करा अशी तुम्हाला विनंती आहे. लवकर सामना सुरू करा अशी तुम्हाला विनंती आमची नम्रतेची. प्लीज आपण थोडासा आम्हाला सहकार्य करा अशी मी तुम्हाला विनंती करेन. मॅचकडे आपण जाणार आहोत. दरम्यान आपल्याला पाहायला मिळत आहे ते म्हणजेच दोन संघादरम्यान मॅच, जिकडे जनमान जुई आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतो तो म्हणजेच सांगुर्ली. दोघांमध्ये मॅच पाहायला मिळेल. पहिलं आपलं आपण जर पाहिलं तर बॅटिंग करत असताना टोटल एकूण धावसंख्या जमा केली 37 आणि 38 धावांचं टार्गेट आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि ते टार्गेट घेऊन मैदानाच्या आतमध्ये सांगोलीची बॉलिंग चांगली आहे तर बॅटिंग आपण पाहतोय अगदी जोईची. अतुलवरती जबाबदारी राहील आणि अतुल म्हटला तर विस्फोटक खेळाडू. रिसेंट आपण पाहिलं की चिंतामणी शेळकेच्या अगदी पालीच्या टुर्नामेंटमध्ये ज्यानं बाईक पटकावली स्वप्नातली तो खेळाडू आहे. पहिलाच बॉल इनसाइड आउट. समोर खेळलेत फिल्डर आहेत, सिंगल मिळेल. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जिथे प्रतीक घरत आणि अतुल मात्रे या दोन फलंदाजांना संधी मिळाली आहे. संघामध्ये चेंजेस पाहायला मिळतात. जनमान जुई म्हटलं तर मग जीवन गावण यांचा समावेश आपल्याला जरूर पाहायला मिळतो. तसेच आपण जर पाहिलं तर जीवनजी भेंडे आणि तसेच आपण पाहतो तर अगदी आता अतुल मात्रे देखील संघाचा हिस्सा बनलेत. मयूर चिमणे असतील, मयूर भेंडे असतील, हे दोन खेळाडू अगदी आपण पाहतो संघाचे ट्रम्प कार्ड खेळाडू आहे. त्यामुळं या संघाचा अगदी आपण जर पाहिला तर टॉपरच चांगला आहे. अतुलसाठी हा बॉल लिडिंग एज, महत्वाची विकेट आणि फलंदाज बाद. ज्या फलंदाजाची चर्चा केली आता त्याच फलंदाजाला परतीचा रस्ताही दाखवला जातोय आणि महत्वाची विकेट आली आहे. बॅट्समन आउट होता. टप्पा पडल्यानंतर बॉलला आपण पाहिलं की अगदी एलिगेशन दिलं होतं, बाउन्स बॉल केला होता आणि इथे अगदी लिडिंग एज लागल्यानंतर मात्र शिकार झाले. ही महत्वाची विकेट आली आहे. थोडंसं दबावाचं वातावरण जाणवेल आता. इथून मात्र जनमान जुईच्या खाण्यामध्ये यात काही मात्र शंका नाही आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आता इथून एंटर करतात आणि इथून मयूर भेंडे यांची निवड केलेल्या बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये ते आलेत. जबाबदारी असणार आहे. पाठलाग आपण जर पाहिला तर रनची छोटी आहे कारण 5 ओव्हरची मॅच आणि 38 धावा, इतक्या जास्त धावा नाही आहेत. आणि या मॅचमध्ये आपण जर पाहिलं ना तर अगदी कमी धावसंख्याही डिफेंड झाली आहे. एक सामना लोणिवली आणि त्यांच्या विरोधामध्ये दुंद्रेपाडा, काय मॅच झाली होती ती. बॉलिंगच्या जोरावरती तो सामना जिंकला होता दुंद्रेपाडानं. त्यामुळे असं नाहीये की फक्त धावा चेस करताना सामने जिंकले जातात, धावा डिफेंड करतानाही सामने या मैदानावरती जिंकले जातात. चर्चेला उदाहरण नवीन आपण पाहतो बॅटर मैदानाच्या आतमध्ये. आता इथून संधी मिळाली आहे ती म्हणजेच मयूर भेंडेला. जबाबदारी घेऊन मैदानाच्या आतमध्ये आलात. गोलंदाजीसाठी आपण पाहतो सुरुवातीचं पहिलं षटक टाकण्यासाठी इथून विष्णू आणि विष्णूच्या हातामध्ये आता इथून चेंडू नाही तर जबाबदारी दिली आहे कारण पहिलं षटक जितकं चांगलं राहील तितकं बॅकअप मिळेल सांगुर्लीला. ओ द विकेट. हा बॉल आडवा बॅटनं फटका चांगला मिड विकेटला क्लिअर करेल. मयूर भेंडेच्या बॅट मधून हा वेलकम षटकार. सुपर फटकेबाजी पाहायला मिळते. या फटक्यानं इम्पॅक्ट पडतो आता मॅच मध्ये. 6 धावसंख्या आपण पाहतो अपग्रेड झालेली आहे. टोटल वरती धावसंख्या 7 पाहायला मिळते. 30चं अंतर वाचलंय लेवल होण्यासाठी, 31चं अंतर जिंकण्यासाठी वाचलंय. 27 बॉलचा खेळ बाकी आहे. इंटरेस्टिंग मॅच, कहाणी रंजक अगदी मॅच मध्ये आपण जर बघितलं तर आता इथून जरूर पाहायला मिळतंय जास्तीत जास्त फोकस केलं जात आहे ते म्हणजे प्रतीक वरती. आणि प्रतीक नॉन स्टॅकेंडला मयूर. मयूरच्या माध्यमातून पॉइंटला प्रतीक आहे तिकडे डेंजर एंडला बट पोहोचलेत, सेफ पोहोचलेत. रणसंख्या आपण जर पाहिली तर स्टॉपच पाहायला मिळते. कुठल्या प्रकारची रन नाही इथे. धावसंख्येमध्ये थोडे चेंजेस आपण पाहतो अकॉर्डिंग टू आता विनिंग अनालाइज आपण जर केलं तर जुई संघाला आता 26 बॉलमध्ये 31 धावांची आवश्यकता. कदाचित मॅच एकतर्फा होण्याचे चान्सेस आहेत कारण धावांची इन्व्हेस्टमेंट सुरुवातीला कमी झाली होती सांगुर्लीची. बट सिस्टम बनवण्यासाठी आता इथून मात्र विकेट्स महत्वाच्या आहेत, डॉट बॉल महत्वाचे आहेत. सिंगल चोरायचा प्रयत्न आहे. पॉइंटमध्ये बॉल आणि तिथे फिल्डर होते तोपर्यंत वेळ हे होता कारण सर्कल आपण जर पाहिलं ना तर इतक्या जवळचं सर्कल नाहीये त्यामुळे धाव सहज सर्कलमध्ये देखील एक घेण्याची चान्स आहे. बाउंड्री वाईड आहे थोडी काही क्षेत्रामध्ये, त्यानंतर काही क्षेत्रामध्ये थोडं बेनिफिट बॅट्समनला आहे.
विकेट कीपर तयार आहेत. लेट कट, डिलाइट फटका, थर्ड मॅन टार्गेट, पाठलाग होतो बॉलचा, बॉल पुढे आणि क्षेत्ररक्षक मागे आणि बॉल जाईल सीमारेषा पार. यावेळेला थर्ड मॅन निवडला आणि थर्ड मॅन मध्ये चौकार. चौकाराने इम्पॅक्ट पडतोय. 4 धावा आपल्याला पाहायला मिळतात आणि धावसंख्या आपण पाहतो आता ड्युअल डिजिट मध्ये आपल्याला 12 पाहायला मिळते. एक गड्याचा मोबदला आहे. पॉवर प्लेला कॅपिटलाइज 12 धावसंख्या उभी केली. या सरासरीने जर चालले तर किमान 4 षटकांमध्ये हा सामना संपवण्याची ताकद ठेवतायत जुई संघाचे खेळाडू. आणि आपण त्यांच्या टॉप ऑर्डरची चर्चा केली होती. अतुल म्हात्रे जसे बाद झाले, अतुल म्हात्रे नंतर संधी मिळालेला फलंदाज मयूरनं जो हल्ला चढवला त्यामध्ये आपण पाहिलं की पॉवर प्लेला अगदी चांगली बॅटिंग करताना ते पाहायला मिळाले. नवीन गोलंदाज आता अमर माठेवरती जबाबदारी इथे जरूर टाकलेली आहे संघाची. संघ अडचणीमध्ये आहे. काल कसोटीचा आहे, वारसा संघर्षाचा आहे आणि संघर्ष करतायत मैदानाच्या आतमध्ये सांगुर्लीचे खेळाडू. 24ला 26 हे डिफेंड होण्याचे चान्सेस आहेत. आम्ही एक सामना मी म्हणेन की पाहिला नाही तर अगदी खेळलोय जिथे 18ला 21ची आवश्यकता. समोर ताकदवर DCC कोपरा संघ होता, त्या धावा अगदी डिफेंड झाल्या होत्या. त्यामुळे असं म्हणून चाललं नाही. 6ला 1 डिफेंड होताना आपण बघितले. याच परिसरातील नामांकित क्रिकेटर 40+ सध्या खेळतायत महेश जाधव यांनी अगदी एका बलाढ्य संघासमोर तो कारनामा केला होता. यावेळेला जाऊ द्यायचा प्रयत्न, सोडले बॉलला, रन तिथे एक चोरतायत तोपर्यंत नॉसॅकेटला सेफ आहेत खेळाडू. अंपायर कॉल अगदी आपण पाहतो योग्य बॉलचा इशारा. कुठल्याही प्रकारची बाईटची रन आहे तिथे, त्यामुळं वाईटची रन मिळणार नाहीये. सो इथे आपण पाहतो आता या बॉलवरती आपल्याला एक सिंगल पाहायला मिळते बाईच्या स्वरूपात. सिंगलला धावसंख्या पुढे. संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर टोटल ड्युअल डिजिट मध्ये आपल्याला 13 पाहायला मिळते. 13 रन आपण धाव फलकावरती बघतोय सध्या झालेली आहे. चेंजेस थोडेसे आपण पाहतो. अकॉर्डिंग बॅट्समन आहेत प्रतीक सेकंडला. प्रतीकसाठी हा बॉल फटका चांगला, गॅप शोधली, इनसाइड आउट, 1 बाउन्स ओव्हर द टॉप. फास्ट बॉल, बंदुकीतून गोळी, सुसाट वेग आणि चौकार. सुपर फटका होता, लाजवाब बॅटिंग. चौकारासह टीमची धावसंख्या आपण पाहतो आता अपग्रेड आणि धावसंख्या आपण पाहतो धावफलकावरती जरूर आपल्याला पुढे पाहायला मिळते सरसावलेली. 17 वरती जाऊन पोहोचलेत. 22ला 21ची आवश्यकता आहे जुईला जिंकण्यासाठी. धावांचा पाठलाग होतोय. बॅटिंग करत असताना स्ट्राईक एंडला फलंदाज प्रतीकनं आल्या आता इथून मात्र आपल्या बॅटचा फेस खोलला आणि अगदी आपण पाहतोय इथून मात्र 8 हिटिंग बॅटिंग करायला त्यांनी सुरुवात केलेली आहे. अटॅकर आहे, पुन्हा एकदा गॅप आणि अनादर वन लॉंग चेसर फिल्डरसाठी. बॉल जाईल डिलाइट कटच्या माध्यमातून. पुन्हा एकदा थर्ड मॅनच्या रिजन मध्ये 4 रनसाठी. हाही बॉल अफलातून चौकार आहे. 4 रन मिळतील इथे. 4 सह टीमची धावसंख्याही पुढे चाललेली आहे आणि टोटल मध्ये आता आपल्याला धावा पाहायला मिळतात 21 बॉल बाकी आहेत आणि आता इथून 17 धावांची गरज आहे. मोठे फटके, स्कोरिंग शॉट येत आहेत. मिस्ट्री स्पिनर आपण पाहतोय समोर फ्रंटला अटॅक आहे सांगुर्लीचा. ओ हाही बॉल बॅक टू बॅक प्रतीक गरजच्या बॅट मधून सलग दुसरा चौकार. क्या बात आहे, लाजवाब बॅटिंग. आतापर्यंत आपण जर विचार केला ना या षटकाचा तर सलग 3 चौकार आलेले आहेत. म्हणजे प्रतीकच्या बॅटमधून आपण 3 चौकार बघितलेत. एक चौकार होता अगदी थर्डमॅनला, एक चौकार समोर आपण इनसाइड आउटचा फटका पाहिला आणि आत्ताचा फटका इम्पॅक्ट टाकणारा आहे. कारण मॅच आता अगदी पाहिलं तर अगदी सोपी केली आहे त्यांनी. 20ला 13ची आवश्यकता. स्टॅकेटला फलंदाज तयार आहे. लवर फुल टॉस, पुन्हा एकदा गॅप शोधल्या अनादर वन. या वेळेलाही लॉंग चेस, फिल्डर थोडेसे लॉंग ऑफ पासून ऑर्थोडॉक्स आहेत, सो त्याचा फायदा मिळतोय. आणि अजून एक 4 बॉल मध्ये 4 चौकार. क्या बात आहे, लाजवाब बॅटिंग. प्रतीक घरत आता मैदानाच्या आतमध्ये बरसतोय. 20 धावा आपण पाहतोय 4 चौकारांच्या सह, 5 चौकारांच्या सह आणि एक आपण पाहतोय की एक सिंगल त्यानं घेतलेली आहे. सो 21 वरती तो नाबाद खेळतोय. 6 चेंडूचा सामना केला. हा चेंडू चांगला राहिला आणि अशा पद्धतीने षटक संपेल. आता 18 बॉलला 9 धावा आता फक्त हव्यात. मॅच आपण पाहतो अगदी आपल्या बाजूनं पूर्णपणे. इथून मात्र अगदी त्यांनी खेचून घेतलेली आहे. फक्त औपचारिकता बाकी आहे. फॉर्मॅलिटीज कंप्लीट केल्या जातात की काय असं तर वाटू लागलंय. कारण मॅच मधून सगळी हवा काढून घेतली या मोठ्या फटक्यांनी. चला स्पीडअप करा, फिल्डिंग लगेच लावून घ्या. जास्त वेळ नाही आपल्याकडे, त्यामुळे त्वरा करा. थोडं गतीनं घ्या प्लीज.
कुठला गोलंदाज निवडला जाईल? केतन देशमुख असेल, कुणाल टकले असेल, मिलिंद कातकरे असेल, प्रकाश कातकरे असेल की प्रतिकेश पारदे असेल की राकेश असेल, सागर असेल की संकेतवरती जबाबदारी टाकतील? सूरज देखील आहे. विष्णू हा एक विकल्प आहे त्यांच्याकडे, ज्यानं पहिलं षटक आपल्या संघासाठी दिलंय. अमोल माटेलला आपण पाहिलं ओव्हर नंबर 2 मध्ये वापरला. फिंगर रोलर होते, मिस्ट्री स्पिनर होते, बट त्यांची कुठली जादू चालली नाही या मॅच मध्ये. आता अखेरचे 18 बॉल बाकी आहेत. 9 धावांची गरज आहे मॅच मध्ये. चला स्पीड अप करा अशी विनंती. थोडं फास्ट आणि थोडं जलद गतीनं आपण सामना सुरू करा. ओव्हर नंबर 3 मध्ये गोलंदाजीसाठी सूरज. मयूर भेंडे फटका हवेत, मिड विकेट टार्गेट फिल्डर आहेत आणि योग्य कॅच. बॅट्समन आउट. हा धक्का बसतोय जुईला. फलंदाज मयूरचा डाव संपला. विकेट पडलेली आहे. इम्पॅक्ट टाकण्यासाठी गोष्ट हवी होती. हळूहळू का होईना मात्र या मॅच मध्ये शिरकाव करायचा प्रयत्न करते सांगुर्ली टीम. आणि स्पेशली आता आलेला गोलंदाज, त्याला काहीतरी चमत्कार करावा लागेल. धावा भरपूर कमी वाचल्यात, फक्त 9 धावा आहेत. चेंडू 17 अजूनही शिल्लक आहेत. बट विकेट हा एक पर्यायी विकल्प होऊ शकतो या मॅचला वाचवण्यासाठी. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. संदेश कडूला आता मैदानाच्या आतमध्ये जरूर पाठवलं जात आहे. 17-9ची आवश्यकता मॅच मध्ये. 29 धावसंख्या, असं 2 विकेट सध्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते बॅटिंग संघाची. अडचणीमध्ये आहे संघ तो म्हणजे सांगुर्ली. दबाव थोडंसं जाणवतोय त्यांच्यावरती, कारण सुरुवातीला इन्व्हेस्टमेंट थोडी कमी झाली होती, त्याचा फायदा उचलला आणि समोरील संघाने आता मात्र या मॅच मध्ये जरूर आपली बाजू पक्की केलेली आहे. अक्रॉस दी बॅट खेळायचं होतं. यावेळेला बॅट अँड बॉल मध्ये संपर्क नाहीये. निर्धाव बॉल. सोळा चेंडू आणि 9 धावा. आता या मॅच मध्ये काय घडेल काय बिघडेल, जादूच्या आकड्यांचा केलाय टेनिस क्रिकेट ज्या खेळानं तुम्हाला सर्वांना वेळ लावलाय अक्षरशः. फुल टॉसला द पिक केलाय. स्मॅश इट. बॉल लॉंग ऑन मध्ये सीमा पार. 6 रनसाठी षटकार. सुपर. जबरदस्त फटका होता. 6 रन्स देऊन जाईल आता इथून. 6 रन्स आपण पाहतोय आता धावसंख्या आपल्या धावफलकावरती पाहायला मिळते, ती जाऊन पोहोचती आहे या वेळेला 35 या आकड्यावरती. फक्त आणि फक्त 3 धावांची गरज आहे आता. 15 बॉलचा खेळ शिल्लक आहे. निम्मा डाव आणि निम्म्या डावामध्ये धावा चेस करताना आपण पाहतोय इथून संघाला. आडव्या बॅटनं खेळलेत, 1 रन घेतली तिथे. दुसऱ्या धावेसाठी कुठली जोखीम नाही आहे. प्रतीकला स्ट्राईक संदेशच्या माध्यमातून. एका धावेनं धावसंख्या पुढे. 2 धावांची गरज जिंकण्यासाठी. 36 पर्यंत जाऊन पोहोचलेत. 2 विकेटचा मोबदला आहे. बॅटिंग भरपूर चांगली जुईशी. डिफेन्स करायचा प्रयत्न, सिंगल सहज पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न राहील या बॉलवरती. स्ट्राईक एंडला धोका आहे आणि इथे आपण पाहतोय की फलंदाज बाद होतोय आणि हा धक्का बसतोय. इथून मात्र बॅटिंग करत असताना जुईला. स्कोर आपण जर पाहिला तर आता 1 धावेनं अपग्रेड. सिंगलनं धावसंख्या आपण पाहतोय अगदी 37 च्या आकड्यावरती. सो स्कोर लेवल. नवीन बॅट्समन मैदानातल्या आतमध्ये. चला लवकर या, स्पीड या. नवीन फलंदाज. एका धावेची आवश्यकता. ओ द विकेट. हा बॉल. स्विनिंग स्ट्रोक. विक्ट्री. हा सामना जिंकलाय जय हनुमान जुईनं. आणि आपण पाहतोय अगदी या मॅच मध्ये आता आपल्याला पाहायला मिळेल इथून मात्र मॅन ऑफ द मॅच असेल
टायटल आपण देणार आहोत. दरम्यान आपण पाहतो मंचावरती आगमन होत आहे सुनील शेठ फडके, डोंगराचा पडा पूर्वा 11चे अगदी पुरस्कर्ते आहेत आणि चिंचवली संघाचे देखील ते पुरस्कर्ते, त्यांचं आगमन झालं. आपलं स्वागत आहे. निलेश गरत आहेत मॅचचे मॅन ऑफ द मॅच. 3 विकेट बॅक टू बॅक, टोटल 5 विकेट.